एके रात्री त्याच्या स्वप्नात देव आला आणि त्याला वर माग असे म्हणाला. मुळातच श्रीमंत असलेल्या त्या व्यक्तीला हाव निर्माण झाली आणि त्याने देवाजवळ वर मागितला की तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू सोन्याची होईल. त्याने घरातील सर्व वस्तूंना पटापट स्पर्श केला आणि बघता बघता प्रत्येक वस्तू सोन्याची होत गेली. ज्यावेळी तो श्रीमंत माणूस जेवणासाठी गेला होता तेव्हा त्याचे जेवण देखील सोन्याचे झाले. त्या माणसाने आपल्या मुलीला हात लावला तर ती मुलगी पण सोन्याची झाली. त्याने देवाकडे क्षमा मागितली. देव म्हणाला, जर तुला तुझी मुलगी पूर्ववत हवी असेल तर तुझी संपत्ती चांगल्या कामासाठी वापर. नंतर त्याने आपली संपत्ती शिक्षणासाठी वापरण्याचे ठरवले. त्याने संपत्ती आरोग्यासाठी वापरली, गावाचे भले केले. गावात दवाखाना सुरू झाला